सदस्य असेल, पण जे कर्म आहे त्याचं वर्गीकरण त्या संबंधी थोडी चर्चा आता मी करणार आहे. चालेल ना? तर कर्म कशाला म्हणतात? पहिल्यांदा कर्म म्हणजे काय समजले? कर्म कशाला म्हणतात? कर्म म्हणजे काय? तर जीवाच्या मोह राग द्वेषाच्या निमित्ताने, जीवाच्या मोह राग द्वेषाच्या निमित्ताने कारमान वर्गनातील परमाणु ज्यावेळी जीवाशी येऊन बांधतात, आश्रवून बांधतात, त्याला कर्म म्हणतात. मोह राग द्वेषाच्या निमित्ताने कारमान वर्गना परिणमित होऊन आत्म्याच्या प्रदेशावर येतात, त्याला कर्म म्हणतात. कर्म कळलं नाही? ही क्लास आहे आपली, शाळेसारखं चालणार काय वनवे नाही. काही क्लास छान गेली, बेस्ट वाटतं. परदेला बाबू त्यांच्याकडे शिकावं असं वाटतं. तर जीवाच्या मोह राग द्वेषाच्या निमित्तानं कारमान वर्गनाचे परमाणु परिणमित होऊन आत्म्याच्या प्रदेशावर येऊन थांबतात किंवा आत्म्याशी बंध रूपानं बांधतात, त्याला कर्म म्हणतात. कर्म ही कर्माची व्याख्या. आणि मग कर्माचे प्रकार सुरू होतात. कर्म किती प्रकारचे? तर कर्म मूलतः दोन प्रकारचे, द्रव्य कर्म आणि भाव कर्म. कोण म्हणजे? द्रव्य कर्म आणि भाव कर्म. इथं द्रव्य कर्म म्हणजे कर्माचे जे परमाणु आहेत, कारमान वर्गणाचे पुद्गल वर्गणाचे जे परमाणु आहेत, ते परमाणु त्याला म्हणायचं द्रव्य कर्म. आणि त्याला येण्यामध्ये जे जीवाचे मोह राग द्वेष जे निमित्त आहे त्याला म्हणायचं भाव कर्म. म्हणजे जीवाचे मोह राग द्वेष परिणाम हे भाव कर्म आणि त्याच्या निमित्तानं कारमान वर्गणातले परमाणु परिणमित होऊन आत्म्याकडे आकर्षित होतात, आत्म्याला बंद अवस्थेमध्ये राहतात, त्याला म्हणायचं द्रव्य कर्म. कळलं? इथं पण काढतात नाही ना? कळलं ना? नंतर कर्म म्हणजे दोन प्रकार, द्रव्य कर्म आणि भाव कर्म. जर द्रव्य कर्माचे आणखी प्रकार जर आपण करायला गेलो तर मग द्रव्य कर्माची तीन म्हणजे कर्माची तीन भेद: द्रव्य कर्म, भाव कर्म, लोक कर्म. द्रव्य कर्म जे आहे ते जे आता कर्म परमाणु जे आले ते द्रव्य कर्म. जीवाचे मोह राग द्वेष परिणाम आहे त्याला भाव कर्म. आणि त्याच्या निमित्ताने जी शरीराची रचना होते त्याला म्हणायचं लोक कर्म. शरीर आहे लोक कर्म, जे आत्म्याच्या प्रदेशावर येऊन थांबलेले आहे त्याला म्हणायचं द्रव्य कर्म. आणि आत्म्यामध्ये उत्पन्न होणारे मोह राग द्वेष परिणाम याला म्हणायचं भाव कर्म. हे भाव कर्म. जीवाचे मोह राग द्वेष परिणाम हे भाव कर्म. आत्म्याच्या प्रदेशावरील परमाणु थांबलेले आहेत त्याला द्रव्य कर्म. आणि त्याच्याद्वारा जी शरीराची रचना दिसते त्याला म्हणायचं लोक कर्म.
म्हणजे पहिला कर्म झाले, त्याचे 2 प्रकार झाले, मग त्याचे 3 प्रकार झाले, मग अशा प्रकारे 1, 2 नंतर 3, नंतर मग कर्माचे म्हणजे द्रव्य कर्माचे 8 भेद आहेत. द्रव्य कर्माचे जे कर्म परमाणु आत्म्याच्या प्रदेशावरील थांबलेले आहेत, अनंत कर्म परमाणु त्याचे 8 भेद आहेत, प्रकार आहेत. ते 8 भेद कोणते? तर पहिले 1 ज्ञानावरण, 2 दर्शनावरण, 3 मोहनीय, 4 अंतराय, 5 आयु, नंतर नाम, नंतर गोत्र, नंतर वेदनीय. असं ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय, आयु, नाम, गोत्र, वेदनीय हे 8 कर्म आहेत. 1 झालं, 2 झालं, 3 झालं, आता 8. या 8 कर्मामध्ये या 8 कर्माचे 2 प्रकार आहेत. या 8 कर्माचे 2 प्रकार, घाती कर्म आणि अघाती कर्म. कुठले आहेत? घाती कर्म आणि अघाती कर्म. 4 घाती कर्म आहेत आणि 4 अघाती कर्म आहेत. 4 घाती, 4 अघाती. मुळात घाती आणि अघाती कशाला म्हणतात याची व्याख्या समजून घ्या. घाती कर्म कशाला म्हणायचं आणि अघाती कर्म कशाला म्हणायचं? तर आत्म्यामध्ये अनंत गुण आहेत. त्यामध्ये अणुजीवी गुणांचा, अणुजीवी म्हणजे जे मोक्ष मार्गामध्ये ज्याचा संबंध आहे, ज्याचा संबंध संसार आणि मोक्ष मार्गाशी आहे, ज्याचा संबंध हित आणि अहित याच्याशी आहे, ज्याचा संबंध सुख दुःखाशी आहे, त्याला म्हणायचं अणुजीवी. हे ज्ञान, दर्शन, चारित्र्य, सुख हे अणुजीवी आहे. कारण कर्माच्या उदयानं याच्याशी मग संसार आणि मोक्ष मार्ग, मोक्ष असं त्यावेळी फरक पडतो. म्हणजे ज्याच्यामुळं संसार, मोक्ष, हित अहित, सुख दुःख असा इफेक्ट पडतो, त्याला म्हणायचं काय? म्हणायचं त्याला अणुजीवी. तर आत्म्याच्या अणुजीवी गुणांचा घात करण्यामध्ये जे कर्म निमित्त असतात त्यांना घाती कर्म म्हणतात. परत एकदा, आत्म्याच्या अणुजीवी गुणांचा घात करण्यामध्ये जे कर्म निमित्त असतात त्यांना काय म्हणायचं? घाती कर्म. निमित्त आहे, उपादान नाही. लक्षात घ्या, आपल्या स्वभावाचा घात आपल्या मोहराद्वेषामुळे होतो, कर्मामुळे नाही. कर्म निमित्त आहे. समजलं का नाही? ते कर्म निमित्त आहे. कर्म निमित्त असल्यामुळं ते निमित्ताचं कथन करून ते सांगितलेलं आहे. तर घाती कर्माची व्याख्या काय झाली? आत्म्याच्या अणुजीवी गुणांचा घात करण्यामध्ये जे कर्म निमित्त असतात त्यांना घाती कर्म म्हणतात. मग आघातीची काय व्याख्या होईल? याच्यावर आघाती कर्माची काय व्याख्या करता येईल? सांगा बघू तुम्ही. कोण सांगेल? सगळ्यांनी बोललं तरी लक्षात येत नाही. मग याच्यावर आघाती कर्माची काय व्याख्या? तर काय अवघड? जो जाणतो तो ज्ञान. मग अज्ञान कशा म्हणायचं? तू जाणत नाही का ज्ञान. मग आता घाती कर्माची व्याख्या केला. मग आघाती कर्माची व्याख्या काय होणार? हे सांगायला बघा, प्रतिजीवी गुणांचा घात करण्यामध्ये जे निमित्त आहेत त्यांना काय म्हणायचं? काय म्हणायचं ना? नाही लिहू नका, नाही ते म्हणाले तुम्ही सांगा. समजलं का नाही? ती व्याख्या बरोबर नाही आहे. समजलं का नाही? आत्म्याच्या अणुजीवी गुणांचा घात करण्यामध्ये जे निमित्त नाही त्याला अघाती म्हणायचं. नाहीतर असं सांगायचं नाही
प्रतिजीवी गुणांचा घात करण्यामध्ये जे निमित्त आहे, प्रतिजीवांचा गुणांचा घातचा काही संबंध येत नाही. मग काय म्हणाला, प्रतिजीवी गुणांचा घात करण्यामध्ये जे निमित्त आहे, घात म्हणाला ना, मग आघाती कसं, घात करण्यामध्ये निमित्त आहे, मग ते आघाती कसे होणार? म्हणून प्रतिजीवी गुणांचा नाही, आत्म्याच्या अणुजीवी गुणांचा घात करण्यामध्ये जे कर्म निमित्त नाही त्यांना म्हणतात अघाती कर्म. समजलं नाही? कळलं का? व्यवस्थित कळत नसेल तर विचारायचं, आणि विशेष काळ तुम्ही सांगायचं मला. तुम्ही समजलं नाही? तर काय काय पाहिलं आपण आता? कर्म, त्याचे 2 प्रकार, त्याचे 3 प्रकार, त्याचे 8 प्रकार, आणि त्याचे 2 कर्म, याच्यामध्ये वर्गीकरण, घाती कर्म आणि अघाती. आता घाती कर्म 4 आहेत: ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय. हे पहिले 4 घाती कर्म आहेत. आणि आयु, नाम, गोत्र, वेदनीय हे 4 अघाती कर्म आहेत. नावच त्याचा आघात आहे, लक्षात घ्या. आत्म्याच्या गुणांचा घात करीत नाहीत, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसलीही जरी परिस्थिती निर्माण झाली तरी त्याच्या आत्म्याच्या स्वभावाशी त्याचा काही संबंध येत नाही. शरीर निरोगी असेल, रोगी असेल, काळा असेल, गोरा असेल, मोठा असेल, ठेंगणा असेल, लठ्ठ असेल, काय असेल, समजलं का नाही? काय काही अवस्था असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, काही संबंध नाही मोक्ष मार्गाशी. समजले? ते मुळात ते आघाती कर्म आहे. आघाती कर्माचा घात, आत्म्याचा घात करीत नाही येत ते. म्हणून जे कर्म ते घाती कर्म म्हणजे आघाती. मग घाती कर्म 4 आहेत आणि अघाती कर्म 4 आहेत. तर घाती कर्म पहिले 4 ज्ञानावर, मग ते घाती कर्माचे, मग घाती कर्माचे 47 प्रकार आहेत आणि अघाती कर्माचे 101 आहे. घाती कर्माचे 47, अघाती कर्माचे 101, असे मिळून 148 कर्म आहे. घाती कर्म 47, अघाती कर्म 101 आणि मग सगळं टोटल 148 कर्म आहे. म्हणजे अघाती कर्माची संख्या जास्त आहे. तर त्यामध्ये घाती कर्मामध्ये जे 47 कर्म आहेत ते कोणते आहेत? पहिले ज्ञानावरणचे 5 आहेत: मती ज्ञानावरण, शुद्ध ज्ञानावरण, अवधी ज्ञानावरण, मनपरे ज्ञानावरण आणि केवल ज्ञानावरण. मती ज्ञानावरण, शुद्ध ज्ञानावरण, अवधी ज्ञानावरण, मनपरे ज्ञानावरण, केवल ज्ञानावरण हे 5 आहेत. नंतर दर्शनावरणचे 9 आहेत. दर्शनावरणचे 9: चक्षुदर्शन म्हणजे चक्षुदर्शनावरण, अचक्षुदर्शनावरण, अवधी दर्शनावरण, केवल दर्शनावरण आणि निद्राचे 5: निद्रा, निद्रा निद्रा, प्रचला, प्रचला प्रचला, त्यागृती. याचे दर्शनावरचे 9 झाले. नंतर मोहनी कर्म. मोहनी कर्मामध्ये 2 भेद: एक दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनी. दर्शन मोहनीचे 3 प्रकार: मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. सम्यक मिथ्यात्व मध्ये सम्यक्त्व म्हणायचं नाही कधी, सम्यक मिथ्या. आणि सम्यक्त्व प्रकृती नाही, सम्यक प्रकृती. सम्यक्त्व हे सम्यक दर्शन घ्यायचे, सम्यक प्रकृती. तर हे 3 प्रकार दर्शन मोहनीचे. दर्शन, इथं दर्शनचा अर्थ आहे श्रद्धा. हे सामान्य म्हणून दर्शन नव्हे, ते दर्शनावर कर्ममध्ये गेलं. म्हणजे श्रद्धा गुणाचा घात करणारी, श्रद्धा गुणावर आवरण टाकणारी. नंतर चारित्र मोहनीचे 2 प्रकार. चारित्र मोहनीचे: एक कषार वेदनीय
आणि नो कशा वेदनीय. कशा वेदनीय, नो कशा वेदनीय. नो कशा वेदनेला अकशा वेदनीय देखील म्हणतात. मग कशा वेदनीचे 16 भेद आहेत. कशा वेदनीचे 16 भेद. अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ पहिला प्रकार आहे. अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ. दुसरा आहे अप्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ. अप्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ. तिसरा आहे प्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ. प्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ. आणि चौथा आहे संजवलन क्रोध मान माया लोभ. असे 16 भेद हे कशा वेदनीचे आहेत. आणि नो कशा वेदनी किंवा अकशा वेदनीचे 9 भेद आहेत. हास्य, रती, रती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद असे 9 नो कशा आहेत. तर हे दोन्ही मिळून 28 होतात. म्हणजे हे 3 आणि हे 25. 16 आणि 9 25. म्हणजे मोहनी कर्माचे 28 भेद आहेत. दर्शन मुनीचे 3, चारित्र मुनीचे 25. नंतर अंतराय, चौथा प्रकार आहे अंतराय. अंतरायचे 5 भेद आहेत. अंतरायचे अंतराय दानांतराय, लाभांतराय, भोगांतराय, उपभोगांतराय, वीर्यांतराय. म्हणजे दान, लाभ, भोग, उपभोग, वीर्य. याचं उदाहरण कदाचित बाहेरचं उदाहरण देतात ते शास्त्रामध्ये, पण आत्म्यामध्ये दान नावाचा गुण आहे, लाभ नावाचा गुण आहे, भोग नावाचा गुण आहे, उपभोग नावाचा गुण आहे, वीर नावाचा गुण आलेलंच आहे. तर हे अशा प्रकारे अंतरायचे. तर हे सगळे घाती कर्माचे मिळून 47 प्रकार आहेत. नंतर अघाती कर्माचे 101 भेद आहेत. त्यामध्ये आयु 4 प्रकारचे. आयु 4 प्रकारचे. देवायु, मनुष्यायु, हिर्यचायु, नरकायु. हे 4 भेद. जसं गतीचे 4 भेद तसे आयुचे 4 भेद आहेत. समजलं का? स्पेशल गती कर्म कधी बांधत नाही. आयु बांधल्यावर त्याचं गती बांधत असते. लक्षात घ्या. आयु न बांधता गती बांधत नाही. आयु बांधून गती बांधत असते. आयु सोबत गती बांधते. आयुचा बंद झाला तर गती चुकणार नाही. आणि आयु जर बांधली नाही तर त्याला आयुला सोडून गती बांधत नाही. कळलं की? तर हे 4 आयुचे 4. आता वेदनीय, वेदनीचे 2, साता वेदनीय, असाता वेदनीय. गोत्रचे 2, उच्च गोत्र, नीच गोत्र. आणि आता राहिला नामकर्म. नामकर्माच्या सगळ्यात जास्त प्रकृती आहे. 8 कर्मामध्ये 93 प्रकृती या नामकर्माच्याच आहेत. समजलं का नाही? त्याच्यामुळं नामकर्माचे प्रकृती. आता नामकर्माचे जे 93 प्रकृती आहेत ते नामकर्माचे 2 भेद. म्हणजे नामकर्माच्या याच्यामध्ये एक पिंड प्रकृती आणि एक अपिंड प्रकृती. पिंड म्हणजे ज्याचे भेद पडतात आणि अपिंड म्हणजे ज्याचे भेद पडत नाही. तर पिंड प्रकृती आणि अपिंड प्रकृती हे नामकर्माचे 2 भेद. या 2ला 93 जोड आहे. पिंड प्रकृती 14 आहे आणि अपिंड प्रकृती त्याच्या दुपटीनं 28 आहे. 14 दुनी 28. पिंड प्रकृती 14, अपिंड प्रकृती 28. आता जे 14 आहे त्याचे भेद पडणार आहेत. 14चे 65 भेद पडतात. 14चे भेद 65 होतात. आणि इकडचे जे 28 आहेत त्याचे भेद होत नाही. मग 65 आणि 28 73. 14 28, 14चे 65, 65 अधिक 28 73. समजायला नाही ना? क्लास घ्यायला का बेसिक क्लासेस मध्ये
दररोजच्या पेक्षा वेगळं आल्या काय मला प्राण माहिती, पर्याप्ती माहिती, हे माहिती, ते माहिती, काय याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, द्रव्य हे सगळं तर बेसिक लागतं जे सिद्धांत प्रवेशिकामध्ये आहे सगळे. आतापर्यंत काय काय शिकून सांगावं. पहिला काय झालं, नंतर दोन वेद. कोणते दोन वेद, द्रव्य कर्म भाव कर्म. नंतर तीन वेद, कोणते, द्रव्य कर्म भाव कर्म द्रव कर्म. नंतर त्याचे 8 प्रकार, घाती अघाती, 8 कर्माची घाती अघाती. घाती कर्म बघितलं तर आघाती काय होतं. आता जे 14 भेद आहे ते पहिलं तर बघूया 14 कोणते आहेत. पहिलं 14 कोणते ते पहिलं बघूया. थोडे गती एक, जाती, शरीर, अंगोपांग, बंधन, संघात, संस्थान, सहनन, स्पर्श, रस, गंध, वर्ण, विहायोगती, अनुपूर्वी. बरं सांगा बघे बरलेला. गती, जाती, शरीर, अंगोपांग, बंधन, संघात, संस्थान, सहनन, स्पर्श, रस, गंध, वर्ण, विहायोगती, अनुपूर्वी. झाले का 14? 14 झाले ना? झाले असेल तर सगळ्यांनी मिळून जर लिहून घेतलं असेल तर सांगायचं मला. लास्ट त्याच्यावर काय दिलाय, विहायोगती. शेवटचं काय, अनुपूर्वी. अनुपूर्वी, अनुपूर्वी, अनुपूर्वी. सांगाल हा स्टार्ट. गती, बरोबर आहे. तर हे 14 झाले, बरोबर आहे. आता हे 14चे 65 कोण आहे. गती 4, जे आयुष्य ते 4 आहे. नरक गती, देवगती, मनुष्य गती, तिर्यंच गती. पहिलं कोणतं वेळ काय क्रम लावायचे का, म्हणजे आम्ही ते तिर्यंगतीला आलो, बरोबर आहे. क्रम लावायचा झाला तर उत्कृष्ट पहिला लावायचा. मनुष्य गती, देवगती, नरक गती, तिर्यंच गती. हे गती झालं. जाती म्हणजे 5 जाती. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय. एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय. 5 झाले. झाले की नाही. गती, जाती, शरीर. शरीर 5 प्रकारचे. औदारिक शरीर, वैक्रिक शरीर, आहारक शरीर, तैजस शरीर, कार्मान शरीर. कार्मान देखील म्हणतात आणि कार्बन देखील म्हणतात. हे 5 शरीर. औदारिक शरीर, वैक्रिक शरीर, आहारक शरीर, तैजस शरीर, कार्मान शरीर. आणि हेच बंधन आणि संघाचे. बंधन आणि संघाचे सेम हेच आहे. औदारिक बंधन, वैक्रिक बंधन, आहारक बंधन, तैजस बंधन आणि कार्बन बंधन. आणि संघात देखील तेच आहे. औदारिक संघात, वैक्रिक संघात, आहारक संघात, तैजस संघात आणि कार्बन संघात. म्हणजे शरीर, बंधन आणि संघात हे 15 सेम आहे.
फक्त तिचं शरीर बद्दल सांगतात एवढं जोडलं जातं. अंगोपांग 3 आहे. पहिले 3 औदारिक अंगोपांग, वैतरिक अंगोपांग आणि आहारक अंगोपांग. हे 3 अंगोपांग 3 आहे. तर याच्यासाठी कर्माला काही गरज नाही त्याला अंगाने उपांगाची. तर हे अशा प्रकारे झाली. औदारिक हे शरीर वगैरे काय काय झालं बघा. गती, जाती, शरीर, उपांग, बंधन, संस्था. आता संस्था आणि सहन हे सासा आहे. संस्था हा समचतस्त्र संस्था, समचतस्त्र संस्था, स्वाती संस्था, स्वाती संस्था, न्यग्रोध परिमंडल संस्था. न्यग्रोध म्हणजे वटवृक्ष. न्यग्रोध परिमंडल संस्था, वामन संस्था, कुब्जग संस्था आणि गुंडक संस्था. हे पहिला कुणाला काय असेल ते नंतर. गुंडक कशाला म्हणायचं वगैरे ते नंतरच्या टप्प्यात. पहिलं नाव, मग त्याची व्याख्या, मग त्याची भेद प्रवेश, स्पष्टीकरण सगळं. किती झाली संस्था? लिहून घेतला, वाचा, सांगा, म्हणा. मला ऐकू येईल असं स्टार्ट म्हणून सुरू करायचं. शाळेमध्ये आम्ही डिसिप्लिन हा शब्द सांगतो. काय मॅडम काय म्हणतच नाही. तो 4 वाक्य मला देतात. डिसिप्लिन, पहिला डिसिप्लिन. स्टार्ट. तुम्ही बोलायला तुमचं तुम्हाला ऐकायला. एक जर बोलायला तिथं ते ऐकायला. समचतस्त्र संस्था आणि दुसरं कुठं आहे? स्वाती संस्था, न्यग्रोध परिमंडल संस्था, वामन संस्था, कुब्जग संस्था, गुंडक संस्था. हे सगळं कशाला जायचं? यात मला भविष्यात जायचं नाही म्हणून. समजलं का? इस स्थान पर मुझे नहीं जाना है, क्योंकि इस स्थान पर मैं गया और आनंद दुख पाया. आता सहनन, सहनन म्हणजे हाडाची रचना असते. वज्र वृषभ नाराज सहनन, वज्र वृषभ नाराज सहनन, नंतर वज्र नाराज सहनन, नंतर नाराज सहनन, नंतर अर्ध नाराज सहनन, किती झाले? वज्र वृषभ नाराज सहनन, वज्र नाराज सहनन, नाराज सहनन, अर्ध नाराज सहनन, कीलिक सहनन. की दीर्घ, दीर्घ म्हणजे कधी नाही ते दीर्घ आहे. रसवाली दीर्घ चालेल का नाही? ती दीर्घ ली रसवाय कीलिक सहनन. समजलं का नाही? हे रस दीर्घ मध्ये फरक पडतो. लक्षात घ्या. काय हे संस्कृती क्लास आता तिथे सुरू करा. कंटिन्यू आहे सगळे. त्याचा लाभ घ्या ना तुम्ही. त्याला का मोकळं सोडावं काय म्हटलं का सोडावं? नाही आता सजेस्ट नाही, आता ऍडजस्ट करायचं. सजेस्ट झाला आता ऍडजस्ट कर. शिकवणारे आहे, शिका. नॉलेज भरपूर आहे त्यांच्याकडे आणि ती वेळ द्यायला तयार आहे. आणि ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनचा इफेक्ट पडतो. लक्षात घ्या.
ऑनलाईन ही मजबुरी आहे, ऑफलाईन जरुरी आहे. लक्षात घ्या. ऑफलाईन मध्ये तिथं काय आम्ही म्हणतो पैसा वाचतो, वेळ वाचतो असं आम्ही म्हणतो, ते समजलं का नाही. पण ते ऐकणारे लोक असतात, ते किती लोक सिरियस ऐकतात, कसं बसून ऐकतात, काय ऐकतात, हा चिंतेचा प्रश्न आहे. समजलं का नाही. तर हे याच्यामध्ये म्हणून त्यांचा ऑफलाईनचा फायदा घ्या. आम्ही 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 कधीतरी मेहमान लोक आहोत, पाहुणे लोक होतो. समजलं का नाही. तर हे आणि विशेष म्हणजे ते जे तयार आहे आता या काही बालवडीचे घेतात, असं प्रौढाची कक्षा बिंदू जे आहेत, अक्षय जे आहे, तर हे झालं. आणि असंप्राप्त स्वरूपातिका सहनन, असंप्राप्त स्वरूपातिका सहनन, असंप्राप्त स्वरूपातिका सहनन. किती झाले? 6 झाले. वज्र नाराज सहनन, वज्र नाराज सहनन, नाराज सहनन, अर्ध नाराज सहनन, विहीन सहनन, असंप्राप्त स्वरूपातिका सहनन. असंप्राप्त स्वरूपातिका हे सर्व वगैरे सरपडतात की नाही. स्वरूपातिका, स्वरूपातिका, संप्राप्त स्वरूपातिका. हे म्हणजे बघा शाळा रसदीपचा थोडा फरक पडतो म्हणून हे लक्षात ठेवायचं. लिहिताना बोलता लक्षात येते, लिहिता लक्षात येते. संस्कृतमध्ये एक सुकर शब्द आणि एक सुकर शब्द. सुकर म्हणजे सोपे, सु दीर्घ झालं डुक्कर असा सुकर काय त्याच्यावर. तर हे अशा प्रकारे झालं. हे किती सरळ किती 6. आता स्पर्श रसगंधवर स्पर्शाचे 8 भेद आहेत. स्पर्श, स्पर्श स्निग्ध वृक्ष, स्निग्ध वृक्ष, शीत उष्ण, शीत उष्ण, कोमल कठोर, कोमल कठोर, हलका भारी, कोमल कठोर, हलका भारी. स्निग्ध वृक्ष, दुसरं कुठला आहे? शीत उष्ण, कोमल कठोर, हलका भारी. हे सगळं स्पर्शिक आहे. नंतर स्पर्श रस, रस 5 काय? मधुर, तिक्त, कडू, खारट, आंबट. हे रसचे 5 भेद आहेत. वर्णचे देखील 5 भेद आहेत. पांढरा, काळा, निळा, पिवळा, लाल. पांढरा, काळा, निळा, पिवळा, लाल. हरित हा यामधला नाही, मिक्सर आहे. नंतर गंधचे 2 आहेत, सुगंध आणि दुर्गंध. हे सुगंध आणि दुर्गंध. स्पर्शाचे 8, रसचे 5, वर्णचे 5, गंधचे 2. हे स्पर्शाने 20 झाले. समजलं का? स्पर्श रस गंध वर्ण. अणुपूर्वी एक काय विहागती, विहायगती, प्रशस्त विहायोगती आणि अप्रशस्त विहायोगती. विहाय म्हणजे आकाशात किंवा चालण्याची चाल. प्रशस्त विहायोगती, अप्रशस्त विहायोगती. आणि अणुपूर्वीचे 4 आहेत. ती जी गती आहे त्यालाच अणुपूर्वी जोडायचे. नरक गत्यानुपूर्वी, नरक गत्यानुपूर्वी,
देवगत्यानुपूर्वी, तिर्यच गत्यानुपूर्वी, मनुष्य गत्यानुपूर्वी, हे 4 गती आहेत. त्यालाच हे अनुपूर्वी जोडायचं. नरक गत्यानुपूर्वी, मनुष्य गत्यानुपूर्वी, तिर्यच गत्यानुपूर्वी, देव गत्यानुपूर्वी, असे हे 65 झाले का बघा. संख्या 65 व्हायला पाहिजे. 18 ते 65. मॅथ चांगला आहे तुमचं. काल मी आठवणी सांगितले तर लोकांचं मॅथ चांगलं आहे. 14 चे 65. कमी व्हायला नको, जास्त व्हायला नको, नाहीतर काय नवीन संशोधन केलं जातो. झाले का? मोजायला पाहिजे. चे 65 प्रकार. 14 हे ते 65 झालं तरच ते जोडणार आहे, तर जोडणार नाही. गतीचे 4, जातीचे 5, अंगोपाचे 3, शरीर बंधन संघात 15, स्पर्शाचे 20, संस्थान सहगन 6, अनुपूर्वी 4, विहायुगती 2. तर सगळ्यांची बेरीज 65 यायलाच पाहिजे. कुणी एक करा ओके झालं. सगळ्यांनी करायचं. बघा झाले का? 66 गणितात दिसते काय? बघा गती 4, जाती 5, नंतर अंगो 5. झालं झालं झालं. कुठं बेरीमध्ये होते. आता हे झालं पिंड प्रकृती. पिंड का म्हणतात? पिंड मध्ये भेद पडते. पिंड या शब्दाचा भेद पडते. गतीचे 4 भेद पडले. आता अपिंड प्रकृती. अपिंड प्रकृती किती आहे? 28. त्या 28 ला 8, 8, 8, 4 असं टक्के बघायचे. 8, 8, 8, 4. 8 × 24, 24 × 28. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, मग 4. म्हणजे ते लक्षात ठेवायला सोपं जातं. म्हणून पहिले 8 कोणते बघा. पहिले 8 त्रस स्थावर, सूक्ष्म बागर, पर्याप्त अपर्याप्त, आणि प्रत्येक साधारण. सूक्ष्म बागर, दुसरं कोणतं? त्रसस्थावर, तिसरं पर्याप्त अपर्याप्त, आणि प्रत्येक साधारण. 1, 4 म्हणजे 8 चा एक टप्पा झाला काय? दुसऱ्या 8चा टप्पा शुभ अशुभ, शुभ अशुभ, स्थिर अस्थिर, स्थिर अस्थिर, सुभग दुर्भग, सुभग दुर्भग, सुस्वर दुस्वर. काय काय झालं बघा? शुभ अशुभ, स्थिर अस्थिर, सुभग दुर्भग, सुस्वर दुस्वर.
आठचा दुसरा टप्पा झाला. आठचा दुसरा टप्पा. आता आठचा तिसरा टप्पा. उपघात परघात, उपघात परघात, आतप उद्योत. आतप, आता म्हणजे उड, उष्णता. आतप उद्योत, आदेय अनादेय, आदेय अनादेय, यशत कीर्ती अयशत कीर्ती, यशत कीर्ती अयशत कीर्ती. काय काय झालं बघा? काय झालं यातलं? उपघात परघात, आतप उद्योग, आदेय अनादेय, यशत कीर्ती अयशत कीर्ती. 8 चे 3 टप्पे झाले. किती झाले? 24 झाले. झाले का नाही? आता राहिले 4. तीर्थंकर, निर्माण, अगुरु लघु, उच्छ्वास. तीर्थंकर, निर्माण, अगुरु लघु, उच्छ्वास. उच्छ्वास हे झालं 4. 8 8 8 4 किती झाले? 28. 65 अधिक 28 किती झाले? 93. असे 148 कर्म. समजलं का नाही? आता हे 148 कर्म जर लक्षात राहिले तर तुम्हाला पुढच्या गोष्टी शिकायला सोप्या जातात. गुणस्थान, मार्गस्थान, बंध, उदय हे सगळे जे काय आहे ते शिकायला सोपं जातं. लब्धीचं प्रकरण किंवा जीवाचे 5 भाव आहे, जीव समास, हे सगळे शिकायला सोपं जातं. बरोबर. पहिला हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं, कारण याच्यावर ते येणार आहे. मग ते सर्वघाती, देशघाती, प्रशस्त प्रकृती, अप्रशस्त प्रकृती, इतक्या कामाचा अनुवाद, इतक्या कामाचा उदय, इतक्या कामाचा हे असं सगळं येणार ना. इतके इतके म्हणजे कोणते इतके? इतके. हे पहिलं बेस लक्षात ठेवायचं. असं म्हणायचं इतकं कधी लक्षात ठेवू, सगळं कधी एवढं कधी लक्षात ठेवू. 2 शब्द लक्षात ठेवायचे, एक कचरा आणि एक निचरा. काय सांगितलं? एक कचरा आणि एक निचरा. आज जर कचरा, गटारीमध्ये कचरा साचलेला असेल, घाण साचलेली असेल, त्याला पाणी भरून त्याचा निचरा करून टाकतो ना. निचरा म्हणजे बाहेर टाकतो. समजलं नाही? मग आत बसलेला कचराचा निचरा कधी होणार? हे आत ठेवल्यावर. चांगली गोष्ट आत ठेवली तर वाईट गोष्टीचा निचरा होतो, आणि वाईट गोष्ट आत ठेवली चांगल्या गोष्टीचा निचरा होतो. मला हे लक्षात राहते. का लक्षात राहते? कारण ते सासू सून लक्षात राहिले असते ना. टीव्ही मध्ये इंडियन बॉक्स मधली ते लक्षात राहिलेलं असतं. काय ते सिनेमातल्या गाणी लक्षात राहतात का? ते झॅकपॅक, रंगबिरंगी, हा हॅलो, याचं लक्षात राहते लोक. काय अनादिशी जीव कषायवान है, उसको ऐसे मिला तो समझ लेते. एक एक लोक उत्सव भी मोठ्यानं का साजरा करतात तुम्हाला माहिती? उत्सव बघा, त्यांना रस्त्यानं नाचायची खुपकुमी असते, आणि ते असं नाचवलं नाचत नाहीत ना. ते मग असं जुलूस ठेवायचं, गाणी अशी लावायची, काय त्यात नाचत नाचत फार मोठा उत्सव असं वाटतं. वैरागी गाणं म्हटलं परिणाम नाही. काय बाहेर जयंती आहे, सगळे सफेद साडी, सफेद वस्त्र नेसून या, आणि तिथं आपल्याला अशी शांत रसाचे वैरागीपद गाणं म्हणायचे आहे. तेवीच करा म्हणते पण त्या निमित्ताने येतात तरी म्हणून आपण चालतो. कळालं काय? 100
कर्माचं आज आपण बघितलं. पहिला सुरुवातीला काय बघितलं? कर्म, नंतर त्यामध्ये 2 प्रकार, 3 प्रकार, नंतर 8 प्रकार, 8चे घाती, अघाती, त्यात घातीचे 47, अघातीचे 101, नंतर 101 मध्ये नामकर्माचे प्रकार बघितले, पिंड अपिंड अशा 148 प्रकृतीची नावं आपण बघितली. भविष्यात कधी अशी संधी असेल तर याचं काय पुढची क्लास राहणार. ही आमची क्लास फक्त झालेली आहे, त्याला 2 त्याच्यावर खर्च केलेले आहे. तुम्ही हुशार असल्यामुळे एकाच तासामध्ये ते कव्हर झाले. तर माझी वेळ संपलेली आहे. पंडितजी आलेले आहेत, पंडितजीचं प्रवचन होणार आहे, मी बी ऐकणार आहे.